विकास। मागील 14 ते 15 वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे 3-13 वाजले असल्याचा घणाघाती आरोप कोकणातील मनसेचे डॅशिंग नेते वैभव खेडेकर यांनी केला आहे आणि गरज पडल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। मुंबई गोवा महामार्गाची अवस्था फार दयनीय झालेली आहे। आज परशुराम घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि हा रस्ता कधी वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आवाज उठवत आहे। एकदा उग्र आंदोलन केल्यानंतर 1.5 महिना जेलमध्ये देखील गेलेलो आहे, परंतु आज ही परिस्थिती आलेली आहे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा महामार्गाला ग्रहण लागलेलं आहे आणि हा महामार्ग या ठिकाणी निघून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या संबंधित ठेकेदारांवरती कारवाई व्हावी, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि चांगल्या पद्धतीचा उत्तम प्रतीचा हायवे आम्हाला मिळावा ही परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाची आहे। तशीच या कशेरी बोगदे देखील आहे। संपूर्ण आतमध्ये कॉन्क्रीट अस्तरीकरण असताना नुसत्याच त्या ठिकाणी बोगदा खोदलेला आहे, तो लीक आहे, कधी ढासळू शकतो अशी परिस्थिती आहे। आमच्या कोकणाकडे बघण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींना वेळ नाही, संसदेत प्रश्न मांडायला वेळ नाही आणि या हायवेकडे लक्ष देण्याला वेळ नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या हायवे संदर्भात मोदींसमोर विचार मांडलेले आहेत, जागर यात्रा काढलेली आहे। आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती साहेबांसमोर मांडू आणि आमच्या आंदोलनाची पुढची दिशा या ठिकाणी ठरवू। मागील काही दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडला असल्याने अनेक ठिकाणी दरडी पडायला सुरुवात झाली आहे। परंतु मुंबई गोवा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला असल्याचे वारंवार सांगितले जात असे, परंतु अवघ्या 8 दिवसांच्या पावसातच परशुराम घाटात भराव वाहून गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि एक प्रकारे ह्या कामाचा पोल खुला आहे। मनसे नेते वैभव खेडेकर यांनी परशुराम घाटामध्ये भराव वाहून गेलेल्या भागाची पाहणी केली।
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील काही भराव वाहून गेल्याने आणि काँक्रिटीकरणाला तडे गेल्याने काही ग्रामस्थांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी यांना पोस्ट व्हायरल होत होती, 100 दिवसात 100 किलोमीटर हे रस्त्याचं आपलं रेकॉर्ड काहीतरी झालाय आणि 18 वर्ष झाली या रोडला। काय करतायत म्हणजे तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी गणपतीच्या आधी ही बेग मी निदर्शनास आणून दिलेली होती। त्याच्यावर अनेक जे नागरिक आहेत, स्थानिक नागरिक, त्यांनी कंप्लेंट केलेल्या होत्या। याच्यात गोसावी सर यांना सुद्धा मी दाखवलेलं की ती दुरुस्ती करा, त्याच्यावर दुरुस्ती झाली सुद्धा, पण ती फक्त मलमपट्टी करण्यात आली आणि बरोबर 10 महिन्यानंतर हे कोसळलंय। कसली खराब कंडिशन आहे ना ती बघा। म्हणजे ह्या पद्धतीचं जर इथं काम होत असेल ना तर यांची लायकी नाही काम करण्याची। खरंच मी स्पष्ट शब्द सांगतो, कारण की मला कोणते बॅकग्राऊंड नाही माझं। ही संतप्त प्रतिक्रिया एक स्थानिक चिपळूण करायची आहे। इथं खाली लोकवस्ती आहे आणि जर तुम्ही असले थातूरमातूर कामं करत असाल ना, तुमची लायकी नाही काम करायची। नमस्कार मित्रांनो, मी आता उभा आहे ते परशुराम घाटात। समोर रस्त्याचं काम चालू आहे, ही आहे चिपळूण नगरी आणि हे प्लास्टिक टाकलंय कारण की माती वाहून जाऊ नये यासाठी। पण जी वॉल आहे ना त्याला बघा काय झालंय, मोठी अशी भेग पडली आहे आणि तुम्हाला प्रत्यक्षात बघताना सुद्धा वाटेल ही थोडीशी कलंडल्यासारखी वाटते। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि इथे काहीतरी दुरुस्तीचं काम सुरू होईल। देशातील मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट समजला जातो, परंतु दुर्दैवाने मात्र 14 ते 15 वर्ष पूर्ण होऊनही महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। दरम्यान महाराष्ट्राचे सुपुत्र आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा त्याच खात्याचे मंत्री झाले असल्याने त्यांनी ह्या विषयामध्ये लक्ष घालणे जरुरीचे आहे, जेणेकरून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल। यापूर्वी दस्तूर खुद्द नितीन गडकरी यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना जाहीर नाराजी व्यक्त केली होती। यापूर्वी अनेक वेळा मुंबई गोवा महामार्गाचे काम 2021 ला पूर्ण होणार, 2022 ला पूर्ण होणार, 2023 ला पूर्ण होणार असे जाहीर करण्यात आले होते, परंतु सुदैवाने मात्र 2024 चा जून महिनाही जवळपास संपत आला असला तरी अद्यापही भरपूर काम शिल्लक असल्याने हा महामार्ग 2025 अखेर तरी पूर्ण होईल असे बोलणे आज तरी धाडसाचे ठरेल।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पाणी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।